दरम्यान महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून खडाजंगी झाली। विधान परिषदेत बोलताना विरोधकांसह अंबादास दानवेंनी कोरटकरांचा मुद्दा लावून धरला आणि थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। पंडित नेहरू यांनी शिवरायांवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं, हिम्मत असेल तर त्यावर तुम्ही बोलणार का, असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच कोरटकर हा चिल्लर माणूस असून त्यावर कारवाई होणार असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। कोरटकर असेल किंवा कुणीही असेल, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी जर कुणीही काहीही अपमानजनक बोललं तर ते खपून घेतलं जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खडसावलं। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। औरंगजेबाच्या